मी आदरणीय योगेश वेडेकर सर आपल्याला विनंती करतो. वेडेकर सरांच्या वतीनं आपल्या आपण आदरणीय सूर्यकांत वेडेकर आपणास विनंती करतो की आपण या स्पर्धांच्या निमित्ताने आदरणीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य जयसिंग भाऊराव जाधव सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. सरचे स्वागत. मैदान क्रमांक 1 चा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सविनय कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर विनय शेठ कुठे आपण उपस्थित झालात. सरचे स्वागत. मैदान क्रमांक 1 चा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सर्व व्हॉलीबॉल प्रेमी व्हॉलीबॉल रसिक आपल्याला विनंती आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. लगेच यांच्या उपस्थितीमध्ये मैदान क्रमांक 2 चा स्वर्गीय सभापती कौशल्याताई जाधव मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष गणेश भाऊ जाधव आपणही या स्पर्धांच्या निमित्तानं या ठिकाणी आपलं असणारे सहकार्य त्याप्रमाणे आपली उपस्थिती आपले सरसे स्वागत. मैदान क्रमांक 2 चा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतात. सुंदर अशा स्पर्धांचं आयोजन नियोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी SM चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित केरिशन वेडकर बहुउद्देशीय 1 मैदान क्रमांक 2 चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटक डॉक्टर प्रदीप यादव, डॉक्टर पराग पडवळ, सुनील जाधव, कुमार काळेसाहेब, शैलेश भाऊ जाधव, दत्ता कुटे मिळतं ज्यांचं सहकार्य मिळतं. प्रथमतः माननीय श्री रोहिदास वेटेकर सर सन्मान चिन्ह देऊन हा गौरव सन्मान या ठिकाणी स्पोर्टचे अध्यक्ष जालिंदर चव्हाण सर यांच्या हस्ते होतो. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून अर्थात परफेक्ट पोलगॉन सर्व्हिसेस ठाणे स्पर्धांचं असणारं वैशिष्ट्य अर्थात चैतन्य पुरस्कार 2026. विलास गोटे सर आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी करायचं. या ठिकाणी स्टेजवरील हा कार्यक्रम संपन्न. तेल आहे बोला वर्ल्ड कपची असणारी फायनल मॅच देखील आहे. त्यामुळे त्याही मॅचचा आनंद प्रेक्षक वर्ग घेतोय आणि त्यामुळे आता प्रतिसाद नसलं पाहायला होतं. अंपायर या ठिकाणी राजेंद्र भाऊसाहेब भारतीय संघाच्या विजयाची अपेक्षा आपल्याला सर्वांना असणार आहे. त्याचप्रमाणे तो विजय तर नक्कीच आपण म्हणू आणि नाही लागायचं सर्व उत्कृष्ट शॉट. तर पहिला शॉट जो आहे त्याच्यासाठी बक्षीस या ठिकाणी केलं गेलंय. अरे टेकन नितीन
ए मस्त शॉट आहे संदेशला दिलं मजा येते बसत नाही तो 3 सांगतो मला मारू दे ना एक तर बसू दे पहिला मारू दे मार मारू दे मारू दे मुनिराजुरी यांनी जबरदस्त आखे गोगरे यांचे अतिशय टेकन सुंदर जबरदस्त टेकन वेलाक्षे टेकन तितकाच सुंदर शॉट जबरदस्त रे अक्षय बघू आता काय करतात सुंदर असा सेकंडचा शॉट तितका सुंदर टेकन नितीन यांच्याकडून परत एकदा शॉट बघ आता प्रशांत तितकं सुंदर निलेश यांचं सुंदर टेकन सुंदर असा जॉब फिनिश
मारले किती काय तिकडे नको रे सुंदर असा टेकन तितकं सुंदर पंचिंग अजून 2 विकेट चांगले काढले सुंदर शॉट परंतु शॉट बॉल 13 मनेराजुरी 17 सुंदर असा फटका मनेराजुरी 18 मालेगाव 13 18-13 जबरदस्त अक्षय गोगरे यांचे अतिशय टेकन सुंदर जबरदस्त टेकन वेल अक्षय ट्रान्सपोर्टचे असलम मोमी तेही अतिशय आणि सुंदर लाल आणि फिनिश तितकाच सुंदर शॉट जबरदस्त अक्षय बघू आता काय करते यानंतर होणारा सामना बेस्ट सर्व्हिसमन हो दादा बोलते दादा याला इकडं आता काय पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आमिर काजी माळशिरस. पॉलिकॉन सर्व्हिसेस ठाणे युथ फाउंडेशन मनेराजुरी या संघाने तुमच्यामध्ये नव्हतं यायचं त्यांना पहिल्या याच्यात जायचं होतं. त्या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षीस आपण आणि वितरित
हात वर करा ना. ओके. किती वेळ आम्ही तिकडे बसलो. अतिशय आतातटीची स्पर्धा झाली. तुमचा दुसरा नंबर आला, उपविजेते राहिले. ह्या स्पर्धेविषयी काय सांगा? स्पर्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारची झाल्या आणि नियोजन एकदम छान केलं. आम्हाला इथं बोलवून संधी दिल्याबद्दल कमिटीचं आम्ही मनापासून खूप खूप यूथ फाउंडेशन क्रीडा मंडळाकडून खूप खूप आभारी आहे. असंच पुढच्या वर्षी भरवावं, आम्हाला संधी द्यावी आणि सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी ही आमच्याकडनं अपेक्षा. पहिल्या सेट तुम्ही एकदम मस्त घेतला, दुसऱ्या सेटला मारावी अशी संधी होती, काय झालं काय सांगा? थोडंसं मिसगाईड होत राहते. असं खेळातून पुढच्या वेळी ही चूक होणार नाही. पुढल्या वेळी ह्याच्यापेक्षा चांगला खेळ करून आमचा प्रयत्न राहील की त्यांच्यावर विजय मिळवण्याचा. तुमच्या टीमचा हिरा आहे अक्षय, त्याच्याविषयी काय सांगाल? आमचं 50% तर आमचा गेम तो कव्हर करू शकतो आणि असताना आमच्याकडे त्याच्याकडनं अपेक्षाच असतात. हा एक खेळ आहे चांगला, तर आमच्याकडून तो कॅप्टन असल्यागतच आहे आणि एक इंडियातला नामवंत खेळाडू असल्यागत आहे. तो एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे इंडियातला एक नंबरचा पंचर म्हणून बघतात लोक. म्हणजे ऑल इंडिया स्पर्धा झाली, पण अशा प्रकारच्या ट्रॉफ्या त्या तिथे नव्हत्या, त्याच्याविषयी काय सांगाल आयोजकांचे? एकदा बक्षीस कमी असले चालत, ही जी ट्रॉफी आहे ह्या ट्रॉफीकडे बघून आज आम्ही खेळलो. बक्षिसाचं आम्हाला अपेक्षा नाही, कारण ही जी ट्रॉफीकडे बघितलं तर आम्हाला वर्षानुवर्ष जर बघितलं तर आमच्या डोळ्यासमोर खेळ येणार की आपण हे असला खेळ खेळलेलो इथे. संपूर्ण नियोजन झालं. मंगेश भाऊच्या नियोजनाविषयी काय सांगाल? एक नंबर नियोजन, जेवणाचं चांगलं नियोजन झालं, ग्राउंड चांगलं झालंय, उत्कृष्ट प्रकारचं नेट नियोजन केलं ते सगळं. एक नंबर नियोजन झाले सगळं. काय सांगाल ह्या स्पर्धा कशा झाल्या आणि तुम्ही इथे 30 वर्षापासून येते, काय सांगाल नियोजनाविषयी? सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. खरं तर आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या स्पर्धा आयोजन करणारं मंडळ म्हणजे एसएम अगोदर स्पोर्ट, एसएम स्पोर्ट आणि नंतर एसएम चैतन्य स्पोर्ट पिंपरी. आणि मला सांगायला हरकत नाही, आताच माझा सहकारी माझा योगायोग आज. मी मूळचा जरी आता पुण्यातला असलो तरी मूळचा मी सांगली जिल्ह्यातला मुक्कामपूर दिगंची तालुका आटपाडी या गावचा मी, आणि वयाच्या 14 वर्षापासून हा खेळ खेळतोय. आणि आताच या ठिकाणी मला वाटतं काय त्याचं नाव माझा खेळाडू तो म्हणाला ही ट्रॉफी बघून, तुझं नाव मला रमजान म्हणाला की ही ट्रॉफी बघून आम्हाला असं वाटलं की आम्हाला ही ट्रॉफी मिळणं फार गरजेचं आहे. आणि मला आठवलं 1975 का ज्यावेळी आम्ही मायनीला स्पर्धा खेळलो, मायनीला त्यावेळी रोहित सर मायनीला स्पर्धा खेळलो त्यावेळी तिथंच ट्रॉफ्या मांडल्या होत्या आणि मी तिथं त्यावेळी स्पर्धा खेळायला गेलो होतो. ट्रॉफी 2 नंबरची ट्रॉफी होती, ती खऱ्या अर्थानं आम्हाला आवडली होती आणि तीच ट्रॉफी आम्हाला मिळावी असं त्यावेळी वाटलं आणि तोच प्रकार आज या ठिकाणी घडला. माझ्या सांगलीनं सुद्धा आज 2 नंबरची ट्रॉफी आणि मी सुद्धा त्यावेळी 2 नंबरची ट्रॉफी मिळवली, त्यामुळं मला फार समाधान वाटलं. आता अधिक तुम्हाला आणखी जर बोलायचं झालं तर पिंपरी पेंढारच्या संदर्भात एकच बोलेन. मी जयसिंगपूर पाहिले, मी कळवा पाहिले, मी जवळजवळ ज्या सगळ्या स्पर्धा त्या सगळ्या पाहिल्यात. परंतु सर पिंपरी पेंढारला जे आयोजन असतं, नियोजन असतं ना, मग त्यामध्ये मंगेश आमचा असेल, रोहित सर असतील किंवा सर असतील, तुम्ही आता मी नावं अधिक आता आठवत नाहीये, हे सगळे खऱ्या अर्थानं मी मागेच तुम्हाला उपमा दिलेली आहे की जर खेळाची पंढरी कोणती असेल तर ते फक्त आणि फक्त पिंपरी पेंढार. भाई अभी जो टूर्नामेंट हुआ है वो सब उसका नियोजन कैसा? टूर्नामेंट का नियोजन तो ऐसा था, सब कुछ अच्छा था, खाली मिस्टेक ये हो गई कि यार रमजान महीना आ गया ना तो कुछ टीमें नहीं आई
और कुछ पब्लिक है जैसे हमारी आली तुम्हारी आली रोजे की वजह से लेट होने की वजह से यार मौसम ऐसा हो गया कि यार टूर्नामेंट ये मौसम में हो ही नहीं सकता, पतझड़ का मौसम, हवा गेम नहीं चलता है, तो इसके लिए बहुत सारी पब्लिक है कुछ टीमें का नाम सुन के नहीं आई। हाँ बाकी यहाँ का सब कुछ अच्छा है। अभी खाना, पीना, रहना। हुआ क्या इलेक्शन था आपको भी मालूम है। हाँ, वो- वैसे नहीं तो मंगेश का हमारा नियोजन कैसा रहता है तो मालूम है, हम जनवरी में बाकी जनवरी यहाँ में पे लेते हैं हमेशा। कैसा भी टूर्नामेंट हो, किराया क्या इनाम क्या सब कुछ अच्छा रहता है। कॉर्डर का भी अच्छा इनाम रहता है कि ताकि छोटी टीम भी कॉर्डर में हारी तो उसको कोई टेंशन नहीं है, उसका हो जाता है। हमारे सर हमारे मंगेश भाई उनका नियोजन कैसा है? अरे बहुत अच्छा है यार, ये आज तुम कितने सालों से टूर्नामेंट ले रहे हो, मैं जब से आ रहा हूँ तो टूर्नामेंट अच्छा ही देखा हूँ, खराब तो हुआ नहीं है। खाली इस टाइम ऐसा हो गया अपन टूर्नामेंट गेम अच्छा हो गया, पब्लिक का में अपन गेम अच्छा हो गया। फाइनल में पहला गेम आप हारे थे, हाँ बाद में क्या ये लगा, क्या मन में था, दिल में था? पहले गेम हारे थे ना, हम शूटिंग का बॉल नहीं उठ रहा था, तो उसके बाद हम क्या कि एक बॉल उठा के नाली लगा डंडी मारे, हम भी शूट करें, लेकिन उनका बॉल बहुत रैली चला है, वो नहीं चलता फेडरेशन के बॉल में, वो फिर हम भी वैसा खेले तो जीते, तो हम हार जाते। वो टीम अपने से पावरफुल थी, नेटर अच्छे सब अच्छे, और हम उनको रोक के गेम मारे। हमारे ट्रॉफी के बारे में क्या बोलेंगे? ट्रॉफी तो यार ये वर्ल्ड कप में भी ऐसी नहीं होती है शूटिंग बॉल के वर्ल्ड कप में ऐसे ट्रॉफी नहीं दी। सुन लो सब लोग, शूटिंग बॉल के जो चाहते हैं, जो प्लेयर्स है, एसोसिएशन है, फेडरेशन है, इन्होंने क्या बोला कि शूटिंग बॉल के ऑल इंडिया में भी ऐसे नहीं ट्रॉफी होती है। ट्रॉफी दिखा दो आप। शादी होती है। ये है नियोजन, और ये नियोजन का सब हमारा जो एसएम चैतन्य स्पोर्ट्स है उसके सभी खिलाड़ी, सभी जो हमारे मंगेश भाई है, चौहान सर है, दाना मास्टर है, सब बाकी के सब है, मुस्लिम भाई है, सब पूरे खिलाड़ी उनके जब साथीदार है उनकी वजह से ये है। बराबर।